तर मुलांनो, कसे आहात? मजेत आहात ना? अभ्यास करताना आशा करतो तुम्ही सगळे मजेत आहात, सगळे अभ्यास करत आहात. तर आज आपण इयत्ता 6वीचा पाठ अभ्यासणार आहोत. त्या पाठाचं नाव आहे पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म. बघा, आता या पाठामध्ये, या पाठ्यपुस्तकामध्ये भरपूर असे प्रयोग दिलेले आहेत, आकृती दिलेले आहेत. आपण प्रत्येकाचा जर प्रयोगाचा आणि या घटकाचा टॉपिकचा आतल्या हेडलाईनचा जर विचार करत बसलो तर आपल्याला ठराविक वेळेमध्ये पाठ संपवणं अवघड जाईल, म्हणजे पाठाची लांबी वाढेल. म्हणून आपण ठराविक गोष्टी घेऊया ज्या महत्त्वाच्या आहेत आणि पाठ सुरुवात करूया. तर आपण पाण्याच्या स्थायू, द्रव व वायू अवस्थांची नावे लिहा. आता तुम्हाला पाण्याच्या स्थायू, द्रव, वायू याच्या अवस्था माहीत आहेत. पाण्याची स्थायू अवस्था बर्फ, वायू अवस्था वाफ, पाण्याची द्रवावस्था पाणीच. अशा पद्धतीनं आपल्याला ह्याच्या अवस्था सांगता येतात. तर आता आपण पुढे जाऊया, करून पाहूया. एका वाटीमध्ये मेणाचे तुकडे घेऊन ती मेणबत्ती किंवा स्पिरिट दिव्यावरती तापवा. मेणाच्या तुकड्यामध्ये काय बदल होतो? वरील कृतीत प्रथम मेणाची अवस्था कोणती होती? त्याचे अवस्थांतर कशात झाले? आता ही वाटी पुन्हा थंड पाण्यात ठेवा. काय झाले? पदार्थाची एक अवस्था बदलून जेव्हा तो दुसऱ्या अवस्थेत जातो त्या क्रियेस पदार्थाचे अवस्थांतर असे म्हणतात. महत्त्वाचा भाग काय आहे? तर पदार्थाचे अवस्थांतर म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं आहे. पदार्थाचं अवस्थांतर, एका पदार्थाची म्हणजे एक पदार्थ एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये जातो, त्या अवस्थेला, त्या प्रक्रियेलाच काय म्हणतात? अवस्थांतर असं म्हणतात. जर आपण पुढे जाऊया. आता सांगा पाहू वगैरे हे इतकं महत्त्वाचं नाही, आपण पुढे जाऊया. पदार्थास उष्णता दिल्याने किंवा त्यातील उष्णता काढून घेतल्याने पदार्थांचे अवस्थांतर होते. आपल्या सभोवतालच्या प्रत्येक पदार्थ हा स्थायू, द्रव, वायू यापैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेत आढळतो. पदार्थास उष्णता दिल्याने किंवा त्यातील उष्णता काढून घेतल्याने पदार्थाचे अवस्थांतर होते. अवस्थांतर का होतं? उष्णता दिल्याने, नाहीतर काढून घेतल्याने. हे लक्षात ठेवा. आपल्या सभोवतालच्या प्रत्येक पदार्थ हा स्थायू, द्रव, वायू यापैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेत आढळतो. आता जे परिसरातील वस्तू आहेत, पदार्थ आहेत, ते स्थायू, द्रव किंवा वायू या अवस्थेमध्ये आढळतो. बघा, दगड हा स्थायू आहे, हवा काय आहे? वायू आहे. अशा पद्धतीनं कोणत्या ना कोणत्या अवस्थेत तो आढळतो. असे होऊन गेले. 19व्या शतकात जे विलार्ड गिब्स या शास्त्रज्ञाने पदार्थांची वैशिष्ट्ये ही त्यांच्या अवस्थावर आणि कणांच्या संरचनेवर अवलंबून असतात हे दाखवून दिले. त्यांच्या पदार्थांच्या अवस्था हे महत्त्वाचं नाही आहे, जाऊ दे. चला आपण पुढं जाऊया. आता या ठिकाणी आपल्याला टेबल दिलेलं आहे. टेबल कशा पद्धतीने समजून घेणार आहोत आपण? पहा, उदाहरण दिलेलं आहे. आकार, आकारमान. स्थायू लोखंडाचा तुकडा तुम्ही पाहिलेला सगळ्यांनी. स्वतःचा आकार असतो. लोखंडाच्या तुकड्याला स्वतःचा आकार असतो की नाही? तो लांब, दंडगोल कसेही ठेवले तरी आकार कायम राहतो. त्याचा आकार इकडे तिकडे कसं जरी ठेवला तर तो आकार कायम राहतो. आता ठराविक आकारमान असते. साखर, वाळू असे स्थायू सपाट पृष्ठभागावर ओतल्यास त्यांचा ढीग तयार होतो. तर हे पदार्थ जर पृष्ठभागावर ओतले तर ढीग तयार होतो की नाही? पाहिलं असेलच तुम्ही. आणि द्रव, आता स्थायूविषयी माहिती पाहिली आपण, आता द्रवाविषयी माहिती पाहणार आहोत. पाणी, स्पिरिट, तेल. पाणी माहिती आहे तुम्हाला, स्पिरिट माहिती आहे. स्पिरिट म्हणजे एक इंधनाचाच एक प्रकार असतो, कधी कधी पेट्रोलमध्ये मिक्स केलं जातं. तेल, गोडे तेल, खोबरेल तेल वगैरे हे द्रव. स्वतःचा आकार नसतो, भांड्याचा आकार घेतात.
बघा यांना स्वतःचा आकार असतो का? नाही. ज्याच्यात वतेल त्याचा आकार त्याला प्राप्त होत असतो. ठराविक आकारमान असते. भांड्यातील ठराविक जागा व्यापतात. सपाट पृष्ठभागावर ओतले तर पसरतात. उताराच्या दिशेने वाहतात. पृष्ठभागाचा आकार घेतात. बघा याचा आकारमान कसा असतो? ज्या भांड्यात ओतल त्याच भांड्याचा आकार प्राप्त होतो. सपाट भागावर ओतल्या तर सपाट होतात आणि सपाटीवर ओतल्या तर उतारावरून ते व्हायला सुरुवात करतात. हवा म्हणतात. वायूमध्ये कोणता पदार्थ आहे? हवा. हवाला स्वतःचा आकार नसतो. उपलब्ध असलेली सर्व जागा व्याप्त. हवा बघा सगळीकडे पसरलेली आहे. हवा कुठे नाही असं नाही यामध्ये पृथ्वीवर, तर सगळीकडे व्यापलेले आहे. ठराविक आकारमान नसते. आकारमान आहे का त्याला? ठराविक आकार नाही. भांड्यात बंदिस्त वायूवरील दाब कमी जास्त केल्यास त्यांचे आकारमान कमी जास्त होते. बघा त्याच्यावर दाब वगैरे जर दिला भांड्यामध्ये टाकून तर त्याचा आकारमान कमी जास्त होऊ शकतं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. चला पुढे या. हा भाग आहे उष्णता आणि अवस्थांतर. अवस्थांतर हा पदार्थातील उष्णतेचा परिणाम आहे. हे तुम्ही शिकला आहात. उष्णता मिळाली की स्नायूंची द्रवात तर द्रवांचे वायूत रूपांतर होते. तसेच पदार्थ थंड होत गेला म्हणजे त्यातील उष्णता कमी झाली की वायूचे द्रवाचे स्थायीत रूपांतर होते. बघा पदार्थाला उष्णता दिल्यानंतर किंवा त्याची उष्णता काढून घेतल्यानंतर एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाण्याच्या प्रक्रियेलाच काय म्हणतात? अवस्थांतर असे म्हणतात. उष्णता दिली, उष्णता काढून घेतली म्हणजे वेगळे या क्रिया आहेत, त्याच्या विरोधा क्रिया आहेत. त्यावेळी त्याचं अवस्थांतर होत असतं. आता हे पहा, या ठिकाणी पाहू आपण तापमान व तापमापी. पदार्थाला उष्णता मिळाली की तो गरम होतो म्हणजे तापतो. पाणी किती तापले आहे याचा अंदाज घेण्यासाठी आपण त्यात बोट किंवा हात बुडवतो, परंतु अशा मोजमापात अचूकता नसते. तसेच पदार्थ तापलेला असला तर हाताला झटका लागून इजा होऊ शकते. बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? पदार्थाला उष्णता मिळाली की तो गरम होतो. हो तोच पदार्थाला उष्णता मिळाली की तो गरम होतो. मिठाला उष्णता दिली तो गरम होतो. साखरेला उष्णता दिली ते गरम होतो. पाणी किती तापले ह्याचा अंदाज घेण्यासाठी आपण बोट बुडवतो, माहिती आहे आपल्याला. आणि त्यामध्ये अचूक मोजमाप होतं का? बोट बुडवण्यामध्ये नाही होत. त्यामुळं पदार्थ किती तापलेला आहे हे न कळता आपल्याला हाताला चटका बसू शकतो, इजा होऊ शकते. म्हणून काय पहा पुढं, तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरतात. तापमान मोजण्यासाठी अंश सेल्सिअस कंसात सी डिग्री सेल्सिअस एकक वापरतात. वेगवेगळ्या प्रकारच्या तापमापी आपल्याला पाहावयास मिळतात. सध्या डिजिटल तापमापीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मग आपण नुसतं पाण्यामध्ये तापलेल्या पोट जर घातलं तर आपल्याला चटका बसू शकतो. निश्चित आपल्याला त्याचं परिमाण मिळू शकत नाही, आपल्याला किती तापले कळू शकत नाही. म्हणून एक साधन काढलेलं आहे. त्या साधनाचं नाव आहे तापमापी. आता ही तापमापी डिजिटलसुद्धा आहे अलीकडच्या काळामध्ये. तिचा वापर जास्त मोठ्या प्रमाणावर होत आहे, डिजिटल तापमापीचा. चला आता आपण पुढे जाऊया. आता या ठिकाणी काय म्हटले पहा. प्रयोगशाळेतील एक तापमापी घ्या. त्याचा खालच्या टोकाकडील फुग्यात पारा भरलेला असतो. हा पारा फुग्यातील नळीत काही अंतरापर्यंत चढलेला दिसेल. पाऱ्याच्या स्तंभाशेजारी अंशांकन केलेले दिसेल. पाऱ्याच्या पातळी शेजारी अंशांकन वाचा. यावरून फुग्याभोवताच्या हवेचे तापमान समजेल. बघा प्रयोगशाळेतील एक काय घ्यायचं आहे? तापमापी घ्यायचे. त्याच्यामध्ये पारा असतो या तापमापीमध्ये आणि तो पारा ठराविक अंतरापर्यंत चढतो. ठराविक स्तंभापर्यंत त्याचं अंशांकन केलेलं असतं. पाऱ्याच्या शेजारीचं अंशांकन वाचा. यावरून फुग्याभोवतालच्या हवेचे तापमान समजेल आपल्याला. आता तापमापीचा फुगा पाण्यात पूर्णपणे बुडेल. अशा पद्धतीने तापमापी धरा आणि पाण्याचे तापमान नोंदवा. हीच कृती एका भांड्यात थोडे गरम पाणी आणि दुसऱ्या भांड्यात थंड पाणी किंवा बर्फ घेऊन करा. दोन्ही तापमानाची नोंद करा. आपल्याला तापमापीची या ठिकाणी
टेस्ट करायचे कसं तापमान मोजलं जातं हे पण इथं पाहायचं आहे. बघा, उकळत्या पाण्याचं तापमान किती असतं? 100°C. गोठणारे पाणी त्याचं किती असतं? 0°C. हवेचं तापमान किती असू शकतं? 15°C कमी. उन्हाळ्यातल्या हवेचं तापमान 35पेक्षा जास्त असू शकतं. फ्रीजमधील 5°C कमी असू शकतं. फ्रीजमधील तापमान -18पेक्षा सुद्धा कमी होऊ शकतं. शरीराचे तापमान सुमारे 37°C असतं. सर्वसाधारण तापमान सांगितलेलं आहे. आता आपण पुढे जाऊया. काय म्हटलेलं आहे? उत्कलन. पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते. फरशीवर सांडलेले पाणी हळूहळू आपोआप वाळते हे आपल्याला माहीत आहे. बाष्पीभवन पाण्याच्या पृष्ठभागावरून होते. मग पाणी उकळते तेव्हा काय होते? पाणी जसे जसे गरम होते तसे त्याचे तापमान वाढते आणि बाष्पीभवन अधिक जलद गतीने होऊ लागते. शेगडीवर ठेवलेल्या पाण्याने उष्णतेची पातळी गाठली की पातेल्यातील सर्व भागातून पाण्याचे बाष्पीभवन होऊ लागते. म्हणून वाफेचे बुडबुडे भराभर पृष्ठभागापर्यंत येताना दिसतात आणि ती वाफ हवेत मिसळते. यालाच पाण्याचे उकळणे किंवा उत्कलन म्हणतात. शुद्ध पाण्याचे समुद्र सपाटीला उत्कलन 100°C तापमानाला होते. हा पाण्याचा उत्कलनांक होय. पाण्याची वाफ थंड झाली तर एका तापमानाला वाफेचे पुन्हा पाणी होते. या क्रियेला संगणन म्हणतात. वाफेचे संगणन ही 100°C होते. आता पाण्याचे बाष्पीभवन काय असतं? उत्कलन म्हणजे काय? आता आपण ह्याच्यामध्ये शिकणार आहोत. पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असतं. तुम्हाला माहिती आहे. फरशीवर सांडलेले पाणी सुद्धा आपोआप वाळते हे आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. पृष्ठभागावर पण पाणी जातं कुठं? मग उकळते पाणी तेव्हा काय होते बरं? पाणी जसे जसे गरम होते तसे त्याचे तापमान वाढते आणि त्याचं बाष्पीभवन होतं आणि ते जलद गतीनं होऊ लागतं. आता शेगडीवर ठेवलेल्या पाण्याची उष्णतेची पातळी गाठली की पातेल्यातले सर्व पाण्याचे बाष्पीभवन होऊ लागते आणि भराभर काय येतात? बुडबुडी येऊ दिसतात. वाफ हवेत मिसळते. यालाच काय म्हणतात? पाण्याचे उकळणे. पाणी तापले की त्याची वाफ काय होते? पाण्यात मिसळणे. त्यालाच काय म्हणतात? बाष्पीभवन म्हणतात किंवा पाण्याची वाफ असं म्हणतात. पाण्याचं उत्कलन असं म्हटलं जातं. पाण्याचे उकळणे किंवा उत्कलन असे म्हटलं जातं. शुद्ध पाण्याचे समुद्र सपाटीला उत्कलन 100°C होतं. हा पाण्याचा उत्कलनांक होय. शुद्ध पाण्याचे समुद्र सपाटीला उत्कलन 100°C तापमानाला होते. म्हणजे 100°C पर्यंत तापल्यानंतर पाण्याचे बाष्पीभवन होते असं या ठिकाणी म्हणायचं आहे. तर संगणन एका तापमानाला वाफेचे पुन्हा पाणी होते. बघा, झालेल्या वाफेचे एका ठराविक तापमानाला पाणी होतं त्यालाच काय म्हणतात? संगणन असे म्हणतात. संगणन आणि उत्कलनांक ही गोष्टी तुम्हाला कळायला असतील अशी अपेक्षा करतो आणि पुढे जातो. आता आपण गोठण. काय? गोठण. फ्रीजमध्ये किंवा बर्फावर ठेवलेले पाणी थंड होत जाते म्हणजे त्याचे तापमान कमी होते. एका ठराविक तापमानावर पाणी आणखी थंड न होता त्याचा बर्फ बनू लागतो म्हणजेच तो गोठू लागते. ज्या तापमानावर हे घडते त्याला पाण्याचा गोठण बिंदू असे म्हणतात. फ्रीजमध्ये किंवा बर्फावर ठेवलेले पाणी थंड होत जाते म्हणजे त्याचं तापमान काय होतं? कमी होत जातं आणि एका ठराविक तापमानाला पाणी थंड न होता त्याचा डायरेक्ट काय होतो? बर्फ होतो, गोठू लागतं. ते ज्या तापमानावर हे घडते त्याला काय म्हणतात? पाण्याचा गोठण बिंदू असे म्हणतात. पदार्थाचे तापमान 0°C कमी होऊ शकते. उदाहरण, फ्रीजच्या फ्रीझरमधील हवेचे तापमान सुमारे -18°C असते. 0°C पेक्षा कमी तापमान असल्यास ते उणे अंश सेल्सिअसमध्ये सांगतात. 0पेक्षा खाली जे तापमान जातं ते उणे म्हणजे वजा अंश सेल्सिअसमध्ये हे तापमान सांगितलं जातं. चला पुढं.
बर्फाला उष्णता मिळाली की तो वितळू लागतो, म्हणजेच त्याचे पुन्हा द्रवात रूपांतर होते. याला विलयन म्हणतात. बर्फाला उष्णता दिली की तो काय होतो, वितळायला लागतो आणि त्याचं द्रवात रूपांतर होतं. या क्रियेलाच काय म्हणतात, विलयन असे म्हणतात. बर्फाचे विलयन 0°C 0°C होते, म्हणजे पाण्याचा गोठणबिंदू व विलयबिंदू हे एकच आहेत. गोठतं कितीला, 0°C आणि पाणी कधी होतं, 0°C म्हणजे गोठणबिंदू आणि विलयबिंदू हे एकच आहेत पाण्याचे. प्रत्येक पदार्थाचा विशिष्ट उत्कलन बिंदू असतो, तोच त्याचा संकलन बिंदूही असतो. म्हणजे पदार्थाचा विशिष्ट गोठणबिंदू असतो, तोच त्याचा विलयबिंदूही असतो. विशिष्ट, सगळ्यांची नाही, लक्षात ठेवा. या ठिकाणी महत्त्वाचं आहे, पदार्थ गरम होताना ज्या तापमानाला त्याचे उत्कलन होते त्याच तापमानाला त्याचे थंड होताना संगणन होते. पदार्थ थंड होताना ज्या तापमानाला गोठतो त्याच तापमानाला तो गरम होताना वितळतो, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी अवस्थांतराचे विविध उपयोग सांगितलेले आहे. उष्णता मिळाल्यानंतर आयोडीनचे स्थायू रूप खडे वितळत नाहीत, तर त्यांचे थेट वायूत रूपांतर होते. आयोडीन वायूचे कण नरसाळ्याच्या पृष्ठभागावर आदळले की ते पुन्हा थंड होतात आणि स्थायूरूपात काचेला चिकटून राहतात. म्हणजे उष्णता मिळून स्थायूरूप आयोडीनचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होते. स्थायूरूप पदार्थांचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे या अवस्थांतराला संप्लवन म्हणतात. संप्लवन म्हणजे काय, उष्णता मिळाल्यानंतर आयोडीनचे स्थायू खडे वितळत नाहीत. आयोडीनचे खडे वितळतात का, उष्णता मिळाल्यानंतर नाही वितळत ते. त्याचं काय होतं, थेट रूपांतर वायूत होतं, म्हणजे हवेत होतं. आयोडीनचे वायूचे कण नरसाळ्याच्या पृष्ठभागावर आढळतात. तर नरसाळ्या पाहत आहे चित्रामध्ये तुम्ही, पृष्ठभागावर सापडतात ते, की ते पुन्हा थंड होतात आणि स्थायू रूपात काचेला चिकटून राहतात. ज्यावेळी उष्णता त्यानं बंद केलं जातं त्यावेळी ते पुन्हा थंड होतात आणि काचेला चिकटून राहतात, म्हणजे पुन्हा स्थायू रूपामध्ये येतात. म्हणजेच उष्णता मिळून स्थायूरूप आयोडीनचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होते. उष्णता मिळाल्यानंतर याचं द्रवामध्ये रूपांतर जर झालं का, नाही, डायरेक्ट वायूमध्ये रूपांतर झालं. स्थायूरूप पदार्थांचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे या अवस्थांतराला संप्लवन म्हणतात. स्थायूरूप सर्वसाधारणपणे स्थायूनंतर द्रव होतो, द्रव न होता डायरेक्ट वायूमध्ये थेट वायुरूपामध्ये त्याचं रूपांतर होतं, या अवस्थेलाच काय म्हणतात, संप्लवन असे म्हणतात. चला आता पुढे जाऊया. समान आकाराचे पण एक लाकडी तर एक लोखंडी असे ठोकळे तराजूत तोलले तर लोखंडी ठोकळ्याचे वजन लाकडी ठोकळ्यापेक्षा कसे भरते. समान आकारमानाच्या वेगवेगळ्या पदार्थांच्या वस्तुमानावरून त्याची घनता ठरते. हा फरक पदार्थाच्या घनता या गुणधर्मामुळे दिसतो. समान आकारमानामुळे अधिक घनता असलेले पदार्थ अधिक जड आणि कमी घनता असलेले पदार्थ हलके असतात. घनतेवरती वजन अवलंबून आहे. आता बघा हा प्रयोगही पाहूया आपण. एका ग्लासात पाणी घेऊन त्यात मीठ, बारीक वाळू, साखर टाकून विरघळवण्याचा प्रयत्न करा. हीच कृती पाण्याऐवजी रॉकेल वापरून करा. काय दिसते, काही स्थायू पदार्थ एखाद्या द्रवात विरघळतात. एखादा स्थायू पदार्थ ज्या द्रवात विरघळत नसेल तर तो स्थायू त्या द्रवात अविद्राव्य असे म्हणतात. उदाहरणार्थ मीठ पाण्यात विद्राव्य आहे तर रॉकेल अविद्राव्य आहे. पाण्यात विरघळणारे पदार्थ वापरून बनवलेले अनेक प्रकारचे पेय आपल्याला माहीत आहेत. पदार्थाच्या विरघळण्याच्या गुणधर्माला विद्राव्यता असे म्हणतात. आता विद्राव्यता म्हणजे काय, एखाद्या पदार्थ द्रवामध्ये विरघळतो आणि एखादा पदार्थ द्रवामध्ये विरघळत नाही, म्हणजेच या गुणधर्मालाच काय म्हणतात, विद्राव्यता म्हणतात. त्या पदार्थाची विद्राव्यता असे म्हणतात. ज्या पदार्थातून पाहिले असता पलीकडच्या वस्तू
दिसते त्या पदार्थाला पारदर्शक पदार्थ असे म्हणतात. पदार्थाच्या या गुणधर्माला पारदर्शकता म्हणतात. उदाहरणार्थ काच, काही प्रकारचे प्लास्टिक, स्वच्छ पाणी व हवा हे पारदर्शक पदार्थ आहेत. ज्या पदार्थातून पलीकडचे दिसतं, आरपार दिसतं त्याला पारदर्शक म्हणतात. ज्या पदार्थातून पलीकडचं दिसत नाही, आरपार दिसत नाही त्या पदार्थाला अपारदर्शक असे म्हणतात. बघा, काच, प्लास्टिक, पाणी, हवा हे पारदर्शक आहेत आणि लाकूड, लोखंड, अजून काही वस्तू, दगड हे अपारदर्शक आहे, ते आपल्याला समजून येतं. आता वर्धनीयता म्हणजे काय याच्यातून आपण थोडं समजून घेऊया. एका तांब्याच्या किंवा अल्युमिनियमच्या तारेचा तुकडा किंवा लहान खिळा घ्या, त्यावर हातोडीने मारत राहा. काय दिसते? हातोडीने त्यावर मारत राहिले की काही वेळानंतर तार चपटी होते, म्हणजेच तिचा पत्रा होतो. धातूंचे असेच ठोकून पत्रे तयार करता येतात. या गुणधर्माला वर्धनीयता म्हणतात. वर्धनीयता म्हणजे काय बा? एखाद्या पदार्थावर आपण म्हणजे आघात केला. बघा, इथं एक तांब्याची तार आणि एक अल्युमिनियमचा तुकडा किंवा खिळाला, त्यावर हातोडीने मारत राहा. काय दिसते? हातोडीने ज्यावर मारत राहिले काही वेळानंतर ते चपटी होतं, म्हणजे त्याचा काय होतो? पत्रा होतो. म्हणजे धातूचे ठोकून पत्रे तयार करता येतात. या गुणधर्माला वर्धनीयता. एखाद्या पदार्थाचे ठोकून पत्रे तयार करता येणे म्हणजेच वर्धनीयता असं म्हणतात. वर्धनीय आहे तो पदार्थ. आता इथं तन्यता एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. इथं पहा, लोहाराच्या दुकानात गरम झालेले लोखंड ठोकून ठोकून बारीक केले जाते. त्याचे निरीक्षण करा. घनाने घाव घालून ते लांब होते. लोखंडाची सळी सतत फिरवत तिच्यावर घनाने घाव घातल्याने ती लांब होते. ती खेचून तार काढता येते. धातूंना खेचून त्यांच्या तारा तयार करता येतात. त्याला धातूंची तन्यता अशी म्हणतात. तन्यता म्हणजे काय? धातूला ठोकून त्याचे तार तयार करता येते, त्याला काय म्हणतात? तन्यता. त्या धातूमध्ये तन्यता हा गुण आहे. आता कोणत्या वस्तूची धातूंची तार तयार करता येते? चांदी, सोने, तांबे, अल्युमिनियम या धातूंच्या तारा तयार करता येतात. चला पुढे पाहू. मग धातूमधून वीज वाहते. सर्व धातू विजेचे कमी अधिक प्रमाणात वाहक असतात. या गुणधर्माला विद्युत वाहकता असे म्हणतात. बघा, एखाद्या धातूमधून वीज वाहते, इकडून तिकडे जाते, त्यावरून तो धातू विद्युत वाहक आहे की नाही हे ठरते. बघा, आता उष्णता वाहक सुद्धा तसंच आहे. धातूच्या तुकड्याला एका ठिकाणी उष्णता दिली तरी काही वेळात तो पूर्ण तुकडा गरम होतो, म्हणजे धातू उष्णतेचे वहन करतात. याला उष्णता वाहक म्हणतात. या धातूंना काय म्हणतात? उष्णता वाहक असे म्हणतात. काही धातू उष्णता वाहक आहेत, काही धातू विद्युत वाहक आहेत, हे आपल्याला माहीत आहे. म्हणजे धातूंना विशिष्ट चकाकी असते, म्हणजे धातूचा विशिष्ट असा रंग असतो, त्यावरून तो ओळखला जातो. आता सोने, चांदी यांना विशिष्ट रंग आहे, त्यावरून आपण तो ओळखतो. आपण काय शिकलो? बघा, या पाठामध्ये आपण काय शिकलो? स्थायू, द्रव आणि वायू या पदार्थाच्या 3 अवस्था आहेत. पदार्थ किती गरम अथवा थंड आहे म्हणजेच पदार्थाचे तापमापिने मोजता येते. पदार्थांच्या अवस्थांतरासाठी उष्णता कारणीभूत असते. घनता, कठीणपणा, ठिसूळपणा, प्रवाहिता, विद्राव्यता, पारदर्शकता, स्थितिस्थापकत्व हे पदार्थाचे विविध गुणधर्म आहेत. घनता, कठीणपणा, ठिसूळपणा, प्रवाहिता, विद्राव्यता, पारदर्शकता, स्थितिस्थापकत्व हे पदार्थाचे विविध गुणधर्म आहेत. धातू हा पदार्थाचा एक वेगळा गट आहे. धातूची वर्धनीयता, तन्यता, उष्णता वाहकता, विद्युत वाहकता, नादमयता तसेच विशिष्ट रंग व चकाकी असे गुणधर्म आहेत. या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. पाठाची प्रश्नोत्तरं तुम्ही लिहायची आहेत घरी. धन्यवाद.